आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्मेच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचाही मनांतर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची पायवारी करणारे महान वारकरी संत कलियुगामध्ये मानवतेला घेऊन वैकुंठाला जाणारे असे असणारे एकमेव संत की ज्यांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहात दगडासहित धरल्या ते संत विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचमवेद मानला जातो असे असणारे संत श्री क्षेत्र देहू निवासी संत. आता मला सांगा देहू निवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत? आजी तुम्ही सांगा कोणते संत? तिकडं ट्रॅक्टर कडे बसलेले आजी कोणते संत? कोणते संत? हा तर तुकाराम महाराज. आता सर्वांनी सांगा कोणते संत? जरा मोठ्यानं बोला. हा तर तुकाराम महाराज. अर्थात अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल 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 आता एवढे लक्षणे सांगून जर एखाद्या महाभाग्यवंताच्या मुखात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे नाव येत नसेल तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या दिंडीत ठेवण्याच्या लायकीचा असं तुम्ही म्हणा. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रेमाची ताकद काय असते याचे वर्णन करतात. ज्यावेळेस तुकाराम महाराज या कलियुगाच्या बाजारात हिंडायचे फिरायचे तेव्हा त्यांना असं दिसून आलं की या कलियुगाच्या बाजारात प्रेमाची भावना राहिली नाही. या कलियुगाच्या बाजारात प्रेमाची ओघ गंगा घटत चालल्या. मग इथं राहायचं कसं? पण मंडळी जिथं प्रेमच नाही तिथं आपल्याकडे मन प्रेमाने जग जिंकता येते, परंतु जिथं प्रेमाची भावनाच राहिली नाही तिथं राहायचं कशाला? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा भावना राहिली नाही. प्रेमाची ओघ गंगा घटत चालली. मग इथं राहायचं कशाला? त्यापेक्षा आपण एकांताचा वास की जिथं तिथं माझ्या पांडुरंगरायाचे चिंतन होईल. जिथे तिथे माझ्या पांडुरंगरायाचे चिंतन होईल. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या कलियुगाच्या बाजारात राहतो पण असून नसल्यासारखे म्हणजे जीवी जरा आत्मपदम पत्र. तुकाराम
या प्रपंचामध्ये दुःख आहे. तुम्ही म्हणाल बरोबर आहे महाराज, या प्रपंचामध्ये दुःख आहे, पण ते आम्हाला सुटत नाही. बरं मी तुम्हाला त्याहूनही सोपं विचारते, तंबाखू खाणं चांगलं की वाईट? बोला, तंबाखू खाणं चांगलं की वाईट? आजोबा, तंबाखू खाणं चांगलं की वाईट? काय? तर वाईट. तंबाखू खाणं वाईट. खरं बोलतात आजकालची माणसं, आपल्याला आवडतं. एकदा त्यांच्याकरिता टाळ्या वाजवा. तंबाखू खाणं वाईट. बरं तंबाखू खाल्ल्याने काय होतं? कॅन्सर. हे आपल्याला माहित असून पण आपण तंबाखू खाणं सोडत नाही, कारण आपल्याला काय लागलंय? व्यसन. व्यसन चांगलं की वाईट? आजी व्यसन चांगलं की वाईट? हा तर व्यसन वाईट. पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्या प्रपंचामध्ये राहतो, आम्ही ज्या संसारात राहतो, तो संसार व्यसनाने भरलेला आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, अवघीच व्यसन. 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 आम्ही या गीताने शोभा झालो, आम्ही या गीताने शोभा झालो, आम्ही या गीताने शोभा झालो, शोभा झालो. आम्ही या गीताने शोभा झालो, शोभा झालो. आता हे गोळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन. आता हे गोळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन. आम्ही या गीताने शोध झालो, आम्ही या गीताने शोध झालो, शोध झालो. आम्ही या गीताने शोध झालो, शोध झालो. आता हे गोळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन. आता हे गोळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन, झाले. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार हा व्यसनाने भरलेला आहे, हे संतांनी ओळखले व ते त्यामध्ये अलिप्त राहिले. असून नसल्यासारखे लोकांना परमार्थाकडे वळवले, प्रेमाविषयी आवड निर्माण करून दिली. मंडळी, या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे. आता तुम्ही म्हणाल किती मोठी ताकद आहे? या प्रेमाने असाध्य गोष्ट देखील साध्य होते, इतकी मोठी ताकद आहे. आता तुम्ही म्हणाल किती मोठी ताकद आहे? मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगते. एकदा सासूने सुनेला सांगितले, जा शेजारच्या काकूकडून तांब्या भरून ताक घेऊन या. सून नाही, मला अगोदर ताक द्या. काकू विचार करते, जसं की हिलाच लय काम आहे, मी काय रिकाम टेकडीच आहे, म्हणा की तुमचं काम नंतर करा, मला अगोदर ताक द्या. काकू म्हणते, आमच्याकडचं ताक संपलं. सून रिकाम्या हाताने घरी आली. सासू म्हणते, आणलं का ग ताक? सून म्हणते, त्यांच्याकडचं ताक संपलं. सासू म्हणते, थांब मी आणते. आता मला सांगा, अगोदर ताक आणण्याकरिता कोण गेलता? सून. सुनेल ताक मिळालं का? आता पहा गंमत. सासू त्याच काकूकडे ताक आणण्याकरिता गेली. काकूचा एकुलता एक मुलगा अंगणामध्ये खेळत होता. हातामध्ये दूध कलेची वाटी होती. निम्मा पोटावर आला होता. 500 म्हशींनी त्या मुलाला झाकून टाकले होते. ही गेली, उचललं त्या मुलाला, लागली खेळवाय. माझं
कुणाची नजर कशी लेकरावरून 4 मिरच्या उतरून टाक गंगूबाईकडले कृतीला सासू निघाली तेवढेच गंगूबाई म्हणते अगं जाता जाता थोडं ताक तरी घेऊन जा जाता जाता थोडं ताक तरी घेऊन जा त्यावेळेस सासू म्हणते मी ताकाकरिता भांडच नाही आणलं काकू म्हणते भांड आमचं घेऊन जा पण ताक घेऊन जा मंडळी सासूने रिकाम्या हाताने येऊन भांड्यासहित टाकणे याचे कारण काय असावे प्रेम या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे या प्रेमाने असाध्य गोष्ट देखील साध्य होते जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस प्रेमाच्या गोष्टी करत होते प्रेमाचं गुणगान गात होते एक साधक महाराजांजवळ आला महाराज तुम्ही एवढं प्रेमाचं गुणगान गाता एवढ्या प्रेमाच्या गोष्टी करता एवढं काय हो या प्रेमामध्ये विशेष त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात एक असा प्राणी घ्या तो सामान्य पण सर्वमान्य असावा त्या प्राण्याचे नाव आहे भुंगा तो प्राणी सामान्य पण सर्वमान्य आहे त्या प्राण्याला कसल्याही कठीणपणाचा गुमान नाही तो कसल्याही कठीण लाकडाचे पीठ करणार म्हणजे करणारच त्या भुंग्याला मी पुराण मान्यता देते आणि हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात तुकाराम महाराज म्हणतात त्या भुंग्याला कसल्याही कठीणपणाचा गुमान नाही कष्टाचा गुमान नाही म्हणजे नाही कष्टाचा म्हणजे कठीणपणाचा आणि गुमान म्हणजे म्हणजेच त्या भुंग्याला कसल्याही कठीणपणाची फिकीर नाही त्या भुंग्याला मी पुराण प्रसिद्धता देते एक वेळेस माझ्या प्रभू श्रीरामांना कलंक लागता रामायणातील प्रसंग आहे नीट लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस राम रावण युद्ध चालू होते त्यावेळेस रामाच्या सैन्यांनी रावणाची निम्मी राक्षस युद्धाच्या पहिल्या दिवशी मारली युद्धाचा दुसरा दिवस उगवला माकडे युद्धभूमीवरती आली पाहतात तर काय ज्या राक्षसांना आपण काल मारले ती राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती हजर माकडे म्हणतात अरे या राक्षसाला मी काल मारले अरे या राक्षसाला मी काल मारले अशी माकडांची चर्चा सुरू झाली माकडे बोलतात ही राक्षस जर मरतच नसतील तर युद्ध करून काय उपयोग आपल्या मुकदमाला बोलवा आता माकडांचं मुकदम कोण बोला माकडांचं मुकदम कोण हनुमंतराय आले आता काय झालं माकडांनो माकडे बोलतात हनुमंतराय काय झालं नाही काय व्हायचं राहिलं ते विचारा अगोदर हनुमंतराय बोलतात अरे झालं तरी काय ते तरी सांगा त्यावेळेस माकडे बोलतात हनुमंतराय आम्ही ज्या राक्षसांना काल मारले ती राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवर हजर कसे त्यावेळेस हनुमंतराय बोलतात तुम्ही माकड कधी सुधारणार नाही अरे माकडांनो त्यांच्या आईला सुळे असतील तर माकडे बोलतात खरंच की राव सॉरी पुन्हा माकडांनी घनघोर युद्ध सुरू केले माकडांचे शस्त्र काय दगड गोटे हाताच्या नख्या आणि मुखाने रामनाम हे माकडांचे शस्त्र दिवस मावळला की युद्ध थांबायचे पूर्वी
धर्मनीतीच होती. दिवस मावळला की युद्ध थांबायचे. दिवस मावळला, युद्ध थांबले. सर्व माकडे विश्रांती घेत रामदर्शन घेतले. मंडळी, एक गोष्ट मात्र विशेष होती. ती माकडं देवाच्या बाजूने लढत होती, पण देवाला कधी पार्टी मागत नव्हती. आपलं कसं बर्थडे आला की ती पार्टी, तशी ती माकडं नव्हती. ती माकडं झाडाचा पालावर बुडून खायची, पण देवाला कधी पार्टी मागत नव्हती. आणि ती माकडं नंतर रात्रभर देवाचं भजन करायची. राम जय राम आनंद लुटायची. अरे माझा गंध कसा आहे, अरे माझा गंध कसा आहे असं म्हणत आनंद लुटायची. कोण? माकडं. हे महत्वाचं. आपली तर वृत्ती सोडूनच द्या. नंतर राम दर्शन घेत युद्धाचा तिसरा दिवस उगवला. माकडे युद्धभूमीवरती आले. पाहतात तर काय, ज्या राक्षसांना काल मारले ती राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती हजर. आता मात्र माकडं चिडली. ही युद्ध कवर चालला. आपल्या मुकदमाला बोलवा. माकडांचा मुकदम. हनुमंतराय आले. आता काय झालं माकडांनो? माकडे बोलतात, हनुमंतराय काल तुम्ही काय म्हणाला, त्यांच्या आईला जुळे असतील तर, पण आज तीच राक्षस पुन्हा युद्धभूमीवरती हजर. हनुमंतराय बोलतात, खरंच की राव, मी वरिष्ठांना भेटतो, असं का होतंय याची चौकशी करतो. मग हनुमंतराय नळ, नीळ, जामवंत, अंगद यांना भेटले. झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यावेळेस अंगद बोलतात, हनुमंतराय विरुद्ध पार्टीत प्रवेश करताय, जरा जपून करा, नाहीतर पॅनल उलटे. नाही हो, खात्रीचं शिटे म्हणून म्हटलं. हनुमंतराय गेले ते थेट चंद्रसेनेच्या महालात. चंद्रसेना म्हणते, हनुमंतराय आज इकडं कसं काय? त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, त्याचं काय आहे ना, पार्टी बदलल्याशिवाय मजाच येत नाही. पण खरं सांगू का, मी इकडं कशाकरिता आलोय? आमची वानर सेना तुमच्या राक्षसांना दररोज मारते, पण ती राक्षस पुन्हा पुन्हा कशी जिवंत होतात याचा शोध लावण्याकरिता मी इकडे आले. पण हे बघ चंद्रसेना, तू मला सांगशील, पण त्यात तुझा नवरा देखील आहे. त्यावेळेस चंद्रसेना म्हणते, मला विधवा व्हायचं. आता मला सांगा, एखाद्या बाईला विचारलं तुझं कपाळ कशानं पांढरं होईल, ती सांगेल का हो? चंद्रसेना म्हणते, मला विधवा व्हायचं नाही. हनुमंतराय बोलतात, काही तिला घेतल्यावर? चंद्रसेना म्हणते, मग चालेल. हनुमंतराय बोलतात, मग तुला काय मागायचंय ते? त्यावेळेस चंद्रसेना म्हणते, मला एक वचन हवंय. हनुमंतराय बोलतात, हे घे वचन, आणि मग तुला काय मागायचंय? त्यावेळेस चंद्रसेना म्हणते, हनुमंतराय ज्यावेळेस राम रावण युद्ध संपेल ना, त्यावेळेस प्रभू श्रीरामांना माझ्या महाली एक दिवस मुक्कामाला घेऊन यायचं. हनुमंतराय बोलतात, मी तुझ्या महाली प्रभू श्रीरामांना मुक्कामाला घेऊन येणार, पण हे बघ, इथं आल्यानंतर त्यांचा जर काही अपमान झाला तर मी त्यांना इथं मुक्काम करू देणार नाही. चंद्रसेनेला मागित होते, हनुमंतराय प्रभू श्रीरामांना माझ्या महाली घेऊन येणार, कारण हनुमंतराय संत होते आणि चंद्रसेनेचा संतांवरती विश्वास होता.
पायी हो माझा विश्वास संतांचे पायी माझा विश्वास हनुमंतराय बोलतात, सांग ही राक्षस कशी जिवंत होतात? त्यावेळेस चंद्रसेना म्हणते, हनुमंतराय पर्वताच्या पायथ्याशी एक अमृत गुहा आहे. तिथे भुंगे आपल्या तोंडामध्ये अमृत भरतात व जिथे राक्षस मरून पडले आहेत ना त्यांच्या तोंडात जाऊन सोडतात व ती राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होतात. त्यावेळेस हनुमंतराय पर्वताच्या पायथ्याशी जाऊन पोहोचले. भुंगे आपल्या तोंडामध्ये अमृत भरत होते. हनुमंतरायांनी थोडे वेळ त्यांची गंमत बघितली. नंतर सर्व भुंगे अमृत घेऊन बाहेर येऊ लागले. हनुमंतरायांनी त्या भुंग्यांना आपल्या गदाने मारायला सुरुवात केली. हे घनघोर युद्ध चालू असताना एक भुंगा हनुमंतरायांच्या पायाच्या मधून निसटला. त्यावेळेस हनुमंतरायांनी या बाकीच्या भुंग्यांना मारलं आणि हनुमंतराय बोलतात, जाऊन कुठपर्यंत जाशील? हनुमंतरायांनी त्या भुंग्यांना आणण्याकरिता आपल्या शेपटीला आज्ञा केली. शेपटीनं जो पळ काढला 2 तास अगोदर निघालेल्या भुंग्याच्या 2 किलोमीटर जाऊन शेपटी भुंग्याची वाट बघत होती. थोड्या वेळानं गुणगुण करत तिथं भुंगा आला. शेपटी म्हणते राम राम, भुंगा म्हणतो राम राम. शेपटी म्हणते चला, भुंगा म्हणतो कुठं? शेपटी म्हणते जिथून आला तिथं. पंगते चला. शेपटीनं भुंग्याला धरला. हनुमंतरायांनी रिवाज टाकला. हनुमंतराय त्या भुंग्याला हातामध्ये घेतात आणि म्हणतात, का रे भुंग्या, लय आगाऊपणा करतो काय? या बाकीच्या भुंग्यांना मी माझ्या गध्यानं मारलं, पण मी तुला माझ्या हातात चिरडून मारला. त्यावेळेस भुंगा म्हणतो, अभयदान द्या, मला मारू नका. त्यावेळेस हनुमंतराय त्या भुंग्याला जमिनीवर टाकतात. हनुमंतराय बोलतात, जा, तुला जिकडं जायचंय तिकडं. अरे आमच्या रघुकुल वंशात जर कोणी अभयदान मागितले ना तर आम्ही त्यांना जीवनदान देतो, आम्ही त्यांना मारत नाही. त्यावेळेस भुंगा म्हणतो, आता मी जाऊ तरी कुठं? आजपासून तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास. तुम्ही जे सांगाल मी ते करणार. त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, तुझं गिरमीत चांगलंय का? गिरमीत? भुंगा म्हणतो हो. हनुमंतराय बोलतात, जा, चंद्रसेनेच्या महालात चंदनाचा एक पलंग आहे, तो आतून पोखरून काढायचा. भुंग्याने आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले. इकडे राम राम युद्ध संपले. त्यावेळेस प्रभू श्रीराम बोलतात, आजचा मुक्काम दशमुख पर्वतावरती अंजनी मातेपाशी. त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, प्रभू हा दौरा कोणी काढला? कारण मंत्र्यांचा दौरा हा सजीवांच्या डायरीत असतो. आजचा मुक्काम चंद्रसेनेच्या महालात. त्यावेळेस
त्यावेळेस प्रभू श्रीराम बोलतात, हनुमंता तुला कळतंय का तू काय बोलतोय? त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, प्रभू मला सर्व काही कळतं, तुम्ही उठा आणि चलत सुद्धा. प्रभू पुढे होईना. हनुमंतांनी ढकलत चंद्रसेनेच्या महालापर्यंत आणले. चंद्रसेनेने महाल सजवला होता. महालापुढे सडा रांगोळी टाकून कडेने फुले लावली होती, कारण आज माझे प्रभू येणार. तिला मागित होते हनुमंतराय प्रभू श्रीरामांना माझ्या महाली घेऊन येणार, कारण तिचा संतांवर विश्वास होता. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हे दोघे तिथे पोहोचले. चंद्रसेनेने प्रभूंचे पाय धुतले, नंतर औक्षण केले, म्हणजेच ओवाळले. चंद्रसेना म्हणते, प्रभू या माझ्या महाली. प्रभू पुढे होईना. हनुमंतराय बोलतात, प्रभू पुन्हा पुन्हा हेच घराणे. अहो तुम्हा मंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना काय काय आश्वासन द्यावे लागते माहित आहे का तुम्हाला? प्रभू पुढे होईना. हनुमंतराय थोडे मागे सरले. जे जोराचा धक्का दिला नॉनस्टॉप प्रभू चंद्रसेनेच्या पलंगावर जाऊनच बसले. जे कडाड आवाज आला, हनुमंतराय भिंतीला कान लावूनच उभे होते. हनुमंतराय बोलतात, प्रभू चला. प्रभू बोलतात, अरे आल्या सरशी चहा तरी पिऊन जाऊ. त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, जाता जाता अकोल्याच्या चौकात तू. त्यावेळेस हे दोघे निघाले. चंद्रसेना धावत धावत अंगणात आली. चंद्रसेना म्हणते, प्रभू तुम्हाला भक्तांचा त्याग कसा कळत नाही? त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, मला सर्व काही कळतं, जाणोनी अंतर वरत तसे, पण मी तरी काय करणार? माझे हे जीवन बंधनात्मक आहे. तुझी ही इच्छा मी पुढच्या जन्मात पूर्ण करणार. पुढच्या जन्मात प्रभू श्रीराम झाले श्रीकृष्ण आणि चंद्रसेना झाली सत्यभामा. विठ्ठल मी तुम्हाला मगापासून सांगते, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तिकडचे तर झोपीच गेले. हात वर करा, हात वर करा सगळ्यांनी, हात वर. तिकडचे हात वर, हात वर करा. विठोबार हे जर तुम्हाला कळलं नाही ना तर काळ कधी येईल आणि घेऊन जाईल हे सांगता येत नाही. यावर आमचा वारकरी संप्रदायाचा गोड पिंगळा आहे. हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं
झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम